नमस्कार मित्रांनो. ज्ञानप्रभा या आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपल्यासोबत एक विशेष पाहुणे आहेत. त्या एक कार्यरत शिक्षिका आहेत आणि नुकतीच त्यांनी टी परीक्षा चांगल्या टक्केवारीने उत्तीर्ण केली आहे. सध्या टी परीक्षा सर्व शिक्षकांना अनिवार्य केलेली आहे शासनाने आणि या मुलाखतीत आपण परीक्षा कशी द्यावी, कशी तयारी करावी आणि नोकरीसोबत याचं नियोजन कसं काय करायचं, या सर्व गोष्टींची माहिती आपण या पाहुण्यांकडून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजची मुलाखत. मॅडम, जरा तुमची ओळख करून देता का? नमस्कार. मी सध्या एक कार्यरत शिक्षिका आहे आणि मी सध्या इयत्ता 5वी पर्यंत शिकवते. अलीकडेच डिक्लेअर झालेलं म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी जो अंतरिम निकाल टी-ई-टीचा डिक्लेअर झाला, त्याच्यात मी पेपर 1 85% आणि पेपर 2 73% इतक्या गुणांसह ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. तर मॅडम, तुम्हाला या परीक्षेमध्ये खूपच छान मार्क मिळाले. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे, की शिक्षक म्हणून तुमचा आतापर्यंतचा प्रवास थोडक्यात कसा असेल? तो कसा झाला तो सांगा बरं? मी गेल्या 17 वर्षापासून अध्यापन क्षेत्रात आहे आणि विद्यार्थ्यांसोबत काम करताना आपण त्यांना जितकं शिकवतो, त्यापेक्षा जास्त आपल्याला त्यांच्याकडून नेहमी शिकायला मिळतं, असं मला वाटतं. आणि या क्षेत्रात इतके वर्ष काम करत असल्यामुळेच टी-ई-टीसाठीचा आत्मविश्वास मला मिळाला. अच्छा. ओके. तर सध्या टी परीक्षा शिक्षकांसाठी अनिवार्य केली. याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? हो. सप्टेंबर 2025ला टी-ई-टी अनिवार्य करण्यात आल्याचं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि थोडी खळबळ माजली. परंतु शिक्षकांची गुणवत्ता टिकावी आणि पात्र शिक्षकच वर्गात असावेत यासाठी टी-ई-टी परीक्षा अनिवार्य केली आहे, असं सांगण्यात आलं. आणि त्याचवर नोकरीची पात्रता, नोकरी टिकेल की नाही, प्रमोशनच्या नवीन संधी, हे तर होतंच. पण एक वेगळ्या हं. मार्गाने विचार केला तर स्वतःच्या ज्ञानात भर पाडण्याचा सुद्धा हा एक मार्ग आहे, असं मला वाटतं. अच्छा. बरं. मग ज्यावेळेस पहिल्यांदा हे टी-ई-टीचं परीक्षेच्या अनिवार्यतेबद्दल तुम्हाला समजलं, त्यावेळेस पहिली तुमची रिएक्शन काय होती? अ, जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला, तेव्हा सगळ्यांच्याच मनात गोंधळ होता, की नक्की सगळ्यांनाच ह्या परीक्षा द्यायच्या आहेत, की कार्यरत शिक्षकांना यातून वगळतील. परंतु जेव्हा लक्षात आलं, की सर्वांना अनिवार्य आहे, तेव्हा सगळ्या शिक्षकांप्रमाणे थोडा ताण मलाही आला होता. परंतु एकदा एक्सेप्ट केलं, की परीक्षा द्यायचीच आहे. मग नंतर लक्षात आलं, की योग्य तयारी केली तर आपण ही परीक्षा नक्की क्लिअर करू शकतो. अच्छा. म्हणजे परीक्षा तुम्ही पॉझिटिव्हली घेतली म्हणायचं. हो, नक्कीच. तर मला असं विचारायचंय पुढे, की तुम्ही अभ्यासाची सुरुवात कधीपासून केली? कशी केली? सप्टेंबरचे मला वाटते परीक्षा डिक्लेअर झाल्यानंतर एखादा आठवडा गेला विचार करण्यात. हं. मग नंतर पहिल्यांदा परीक्षेचा अभ्यासक्रम नेमका काय आहे, हे समजून घेतलं. मागील प्रश्नपत्रिकेचे नमुने पाहिले आणि कुठल्या टॉपिक्सवर भर देणं गरजेचं आहे, ते पाहून मग अभ्यासाचं नियोजन केलं. ओके. पण जसं तुम्ही सांगितलं, की तुम्ही आता कार्यरत शिक्षिका आहात. तर नोकरी आणि अभ्यास यामध्ये तुम्ही कसं वेळेचं नियोजन केलं? ते पण आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगा. हो, बरोबर आहे. कारण बरेचसे जे नोकरीत असणारे शिक्षक सध्या परीक्षा देत आहेत आणि त्याचा ताण त्यांना पण आहे. तर नोकरी करून, घर सांभाळून परीक्षा देणं खरं तर थोडं अवघड होतं. परंतु घरच्यांचा पण तितकाच सपोर्ट मिळाला, त्यामुळे वेळ काढणं शक्य झालं. दररोज साधारण 2 तास तरी काही ना काही टॉपिक ठरवून अभ्यास करत होते आणि सुट्टीच्या दिवशी थोडं जास्त वेळ दिला, तर मला वाटतंय हा अभ्यासक्रम नक्की कव्हर होऊ शकतो. अच्छा. म्हणजे वेळेचं योग्य नियोजन आणि सोबत कुटुंबातील व्यक्तींचा तुम्हाला सपोर्ट मिळाला. हो, त्यामुळं नक्कीच. अभ्यासाला वेळ पण मिळाला म्हणायचं. हो. आता आम्हाला असं विचारायचंय, की हे जे विषय आहेत या परीक्षांमध्ये, त्यामध्ये
पर्टिक्युलर असं काय सांगायचं की कोणत्या विषयाची तयारी कशा प्रकारे करायची त्याबद्दल तुम्ही सांगताल का? म्हणजे जसे विषय आहेत बालविकास किंवा अध्यापनशास्त्र यांची तयारी कशी केली तुम्ही? अ, हो, आता आम्ही कार्यरत शिक्षक असल्यामुळे इतर विषय तर अध्यापनात नेहमीच असतात. पण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र अ, हा शिकवण्याचं म्हणजे आमच्या रोजच्या शिकवण्याचा अध्यापनाचा विषय नाहीये. त्यामुळे त्याची वेगळी तयारी करावी लागली आणि इतर विषय मात्र नेहमीच्या अध्यापनात असल्यामुळे त्याची तयारी करणं सोपं गेलं. इंग्रजी आणि मराठी त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे त्याची तयारी कशी करावी? भाषा आणि इंग्रजी या दोन्ही विषयात व्याकरण खूप महत्वाचं आहे. अच्छा. त्यामुळं व्याकरणावर भर देऊन आणि प्रत्येक टॉपिकवर ऑलमोस्ट प्रश्न आहेत. त्यामुळं ओके. ज्यांचं भाषा व्याकरण बेसिक चांगलं असेल, तर मला वाटते व्याकरणाला खूप वेळ द्यावा लागत नाही. पर्टिक्युलर त्या विषयांमध्ये कोणत्या संकल्पना किंवा कोणते घटक महत्वाचे आहेत इंग्रजी किंवा मराठी व्याकरणामध्ये असं काही सांगता येईल का? मराठी आणि इंग्रजी व्याकरणाच्या ऑलमोस्ट सगळ्या विषयावर एखादा तरी प्रश्न आहे. असं. हो, जसं की इंग्रजीचं पॅसेज आहे, पोएम आहे, त्याच्यावरचे प्रश्न आहेत आणि ओके. व्याकरणातलं प्रत्येक टॉपिक कव्हर झालेला आहे. त्यामुळं व्याकरण मला वाटतंय चांगलं करणं हे खूप गरजेचं आहे. कारण अच्छा. भाषा विषयात चांगले मार्क पडणं म्हणजे अवघड नाहीये. ओके. ओके. म्हणजे भाषा विषय सुद्धा आपला स्कोरिंगचा विषय ठरू शकतो. नक्कीच ठरू शकतं. आणि पुढचे जे बाकीचे विषय आहेत जसं की गणित आहे, विज्ञान आहे, सोशल सायन्स आहे, त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल तुम्ही? हां, गणिताविषयी पर्टिक्युलरली सांगायचं झालं तर ज्यांचं गणित बेसिक चांगलं आहे, तर गणित सगळ्यात जास्त स्कोरिंगचा विषय ठरू शकतो भाषेपेक्षाही. अच्छा. फक्त इतकंच की गणिताला टाईम मॅनेजमेंट हवं. ओके. त्यामुळं अगोदर जर गणित सोडवण्याचा सराव असेल, तर तुमचं टाईम मॅनेजमेंट झालं, तर गणिताचा पेपर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क सुद्धा मिळून देऊ अच्छा, शकतो. अच्छा. त्यामुळं त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करावं असं मला वाटतं. हां, म्हणजे गणिताचा मुद्दा आला तर आणखी एक प्रश्न बनतो बघा. बऱ्याच जणांना त्याची गणिताची तर पहिल्यापासून भीती वाटतेच आणि गणित हा विषय वेळखाऊ असल्यामुळे म्हणजे गणित आणि वेळ यांचं नियोजन जमेल का? म्हणजे प्रॅक्टिस गणिताची करावीच लागेल, असं तुम्हाला वाटतंय का? मॅथ्ससाठी सगळ्यात महत्वाचं आहे प्रॅक्टिस करणं. अच्छा. प्रॅक्टिस शिवाय मॅथ्सची तयारी होऊच वेळ शकत कसा नाही. वाचवावा त्यामध्ये? म्हणजे गणितामध्ये जास्त वेळ आपला वायाला जातो. तर वेळेचं नियोजन गणितासाठी कसं करायचं? आता मी जसं नियोजन केलं हां. होतं त्याप्रमाणे म्हणजे पेपरमध्ये सुद्धा मी प्रेफरन्सनुसार मॅथ्सला जास्त वेळ लागतो म्हणून मॅथ्स सगळ्यात शेवटी ठेवलेलं. पण ओके. तयारी करताना माझ्या लक्षात आलेलं की मॅथ्सला 1 ते सव्वा तास तरी लागतो सोडवायला. ओके. मग त्यानुसार मी शेवटचा 1 तास मॅथ्सला राहील या दृष्टीनेच पेपरची तयारी करत होते आणि मुख्य पेपर प्रत्यक्ष देताना सुद्धा शेवटचा 1 तास मी गणितासाठी राखून ठेवलेला अच्छा. होता. अच्छा, अच्छा. म्हणजे गणित, भाषा म्हणजे सर्वांगीण सर्व विषयांची तयारी स्कोरिंगसाठी महत्वाची आहे. हो, नक्कीच महत्वाचे आहे. याला जोडून असा प्रश्न आहे पुढे, की तुम्ही मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव केला का? त्या सोडवून पाहिल्या का? वेळ लावून सोडवून पाहिल्या का? तर त्या प्रॅक्टिसची कशी गरज आहे आणि किती फायदेशीर ठरते ती प्रॅक्टिस? पी-वाय-क्यू म्हणजेच मागील वर्षींच्या प्रश्नपत्रिका सोडवणं हे यासाठी महत्वाचं आहे, की सतत वारंवार कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात, म्हणजे कोणते टॉपिक महत्वाचे आहेत हे आपल्या लक्षात येतं आणि खरंच दिलेल्या वेळेत आपल्या प्रश्नपत्रिका सोडून होतायत का? त्यानंतर प्रश्नपत्रिकेत आपलं कोणत्या टॉपिकच्या नेमक्या चुका होतायत, अच्छा. हे पण आपल्या लक्षात येतं. त्यामुळं मी तरी मागच्या काही वर्षांच्या म्हणजे आता टाईम आम्हाला 2च महिन्याचा मिळाला. त्यामुळं खरं तर सगळ्या वर्षांच्या माझ्याही सोडून झाल्या नाहीत. ओके. परंतु मी प्रयत्न केला, की जेवढ्या जास्त सोडवता येतील तेवढ्या मग सोडवल्या. पुढचा प्रश्न असा आहे, की काही जे परीक्षार्थी आहेत त्यांच्या मनात शंका असते, की मॉक टेस्ट महत्त्वाच्या आहेत, त्याची प्रॅक्टिस म्हणजे महत्त्वाची आहे, की वाचन, पाठांतर याच्यावर भर द्यायचा? म्हणजे नक्की कशावर भर द्यायचा? मॉक टेस्टवर जास्त भर द्यायचा, म्हणजे प्रॅक्टिस पेपर सोडवण्याच्या प्रॅक्टिसवर भर द्यायचा, की वाचन आणि पाठांतर याच्यावर भर द्यायचा? म्हणजे नेमकं काय महत्त्वाचं किंवा फायदेशीर ठरेल जेणेकरून आपल्याला एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळतील? अशी शंका सुरुवातीला माझ्याही मनात होती. परंतु मी सुरुवातीला प्रश्नपत्रिका फक्त पाहिल्या. कारण अभ्यासच नसेल तर प्रश्नपत्रिका सोडून फायदा काय? बरोबर? त्यामुळं मॉक टेस्ट देणं महत्वाचं नक्की आहे. परंतु त्यासाठी आधी एकदा तरी तुमचं ते वाचून झालं पाहिजे. आणि शेवटचे काही दिवस राखून मॉक टेस्ट देणं अतिशय गरजेचं आहे. नाहीतर टाईम नियोजन होत नाही. मी बऱ्याच जणांचे अनुभव ऐकले.
की अच्छा. पेपरच पूर्ण झाला नाही, त्यामुळं त्यांचं स्कोअर तितका येऊ शकला नाही. म्हणजे वाचन पाठांतर यांना आणि मॉक टेस्टला असं 50-50 वेटेज देता येईल का मॉक टेस्टला जास्त महत्वाचं ठरवता येईल तुमच्या मते? म्हणजे आपण कम्पेअर नाही करू शकत. अभ्यास हा. केला तर मॉक टेस्ट तुम्हाला सोडवता येतील. अच्छा. आणि मॉक टेस्ट सोडवणं यासाठी गरजेचं आहे की म्हणजे परीक्षेची आपल्याला भीतीच राहत नाही की आपलं टाइमात उरकतंय आणि आपले दर मॉक टेस्टला आपण पास होतोय, हा आत्मविश्वास जेव्हा मनात निर्माण अच्छा. होतो तेव्हा मेन परीक्षेची भीतीच राहत नाही. म्हणजे दररोज 1-2 तास अभ्यास करून तुमचा 2 महिन्यात अभ्यास पूर्ण झाला का? म्हणजे अभ्यासक्रम तुमचा बऱ्यापैकी पूर्ण झाला की पूर्ण 80%, 90%? किती ऍक्च्युली टक्क्यांमध्ये सांगता येईल? असं म्हणता येईल की पेपर 1 वर मी जरा जास्त भर दिलेला. अच्छा. त्यामुळं पेपर 1 चा बऱ्यापैकी झाला होता, परंतु पेपर 2 चा समाजशास्त्र माझा विषय असल्यामुळे खूप वास्ट विषय होता. अच्छा. त्यामुळे 2 महिन्याच्या कालावधीत त्याचा अभ्यास मात्र तितका असा म्हणावा तितका पूर्ण होऊ शकला नाही, अच्छा. असं मला तरी वाटतंय. हा, म्हणजे तुम्ही जर 2 महिन्यांमध्ये अशी तयारी करू शकता तर बाकीचे जे परीक्षार्थी असतील तर ते नक्कीच 1 वर्षामध्ये किंवा 4-6 महिन्यामध्ये चांगली तयारी करू शकतील. नक्की चांगली तयारी करू शकतील. वेळेबरोबरच तुमचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, किती फोकस्ड आहात ते सुद्धा महत्वाचं आहे. बरोबर. आणि कसं होतं, आता तुम्ही वर्किंग आहात, त्यामुळे काम आलं किंवा घरची तुम्हाला काही जबाबदारी असते, त्याच्यातून पण अभ्यासासाठी वेळ काढायचा आहे, ही खरंच मोठी टास्क आहे. म्हणजे लेडीज जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी तर नक्कीच ही एक मोठी टास्क आहे. बरोबर आहे. सगळ्याच लेडीज हा कॉमन प्रश्न आहे म्हणा, की घरातली पण कामं सोडून देता येत नाहीत पूर्णपणे. मग शाळेचा पूर्ण वेळ सोडून, त्यानंतर घरातला वेळ सोडून आपल्या अभ्यासासाठी वेळ काढणं. पण जेव्हा एखादी गोष्ट अनिवार्य आहे हे आपल्या लक्षात येतं, ती करायचीच आहे, तेव्हा आपण वेळ काढतोच असं मला तरी वाटतं. बर, आता आपण परीक्षेच्या दिवशी म्हणजे तुम्ही कसं त्याला टॅकल केलं त्या दिवसाला, किंवा त्या दिवशी तुमची मानसिक स्थिती काय होती, किंवा तुमचं त्याच्या आदल्या दिवशीचं नियोजन काय होतं, हे जरा याच्याबद्दल थोडक्यात सांगा. अभ्यास केलेला असला तरी आदल्या दिवशी मला सुद्धा खूप टेन्शन आलं होतं. साहजिक. परंतु परीक्षेच्या दिवशी सकाळी लवकरच जायचं असल्यामुळे त्या दिवशी काही वाचायचं नाही हे आधीच ठरवलेलं होतं मी. त्यामुळं त्या दिवशी मी सिरियसली काहीच वाचलं नाही. म्हणजे गोंधळ होणार नाही. नाहीतर मग आहे ते पण विसरतंय की काय असं व्हायला होतं. त्यामुळं परीक्षेच्या दिवशी तर शक्यतो काही वाचण्याच्या भानगडीत पडू नका. आदल्या दिवशीपर्यंत मात्र पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न करा. अच्छा. बर. आणि पेपर सोडवताना वेळेचं कसं नियोजन केलं? म्हणजे वेळ पुरावा किंवा व्यवस्थित वेळेमध्ये सर्व पूर्ण अटेम्प्ट व्हावं, यासाठी तुम्ही कसं नियोजन केलं? मी सोपे प्रश्न अगोदर सोडवले. बाकी आणि मॅथ्स मात्र शेवटी सोडवण्यासाठी ठेवलं होतं, कारण मॅथ्सचा पेपर सोपाच होता, परंतु त्यात कॅल्क्युलेशनला वेळ जातो हे अगोदरच माहित असल्यामुळे, टेस्ट अगोदर सोडवल्यामुळे त्याचा अंदाज आला होता. त्यामुळे शेवटचा 1 तास मॅथ्ससाठी राखून ठेवला होता आणि बाकी विषयातले जो एखादा प्रश्न वाटेल की ह्याच्याबद्दल शंका आहे तो शेवटी सोडवण्यासाठी ठेवला होता. आणि बाकीचे मात्र प्रश्न दिलेल्या क्रमाने सोडवले. जे आपल्याला सोपे प्रश्न वाटतात ते अगोदर सोडवले आणि मॅथ्ससाठी 1 तास राखूनच ठेवावा. हो, मॅथ्ससाठी तुम्हाला टाइम ठेवावाच लागतो, नाहीतर मॅथ्स सोपं असून सुद्धा फक्त वेळ पुरला नाही म्हणून आपला पेपर कव्हर होतो. पेपरच्या सुरुवातीपासूनच तुम्ही वेळेच्या बाबतीत अलर्ट राहिलं पाहिजे, तरच तुमचा पेपर वेळेत कव्हर होऊ शकतो. एकदम बरोबर. वेळेच्या बाबतीत अलर्टनेस खूप महत्वाचा आहे. ओके. बर. तर मॅडम, आमचे जे प्रेक्षक आहेत किंवा जे ऍस्पायरंट आहेत की टीईटीची परीक्षा जे देण्यासाठी इच्छुक आहेत किंवा देणार आहेत, जे भविष्यातले शिक्षक आहेत किंवा जे आता वर्किंग शिक्षक आहेत, तर त्यांच्यासाठी एक छोटा संदेश काय देताल तुम्ही? तर ही परीक्षा फक्त एलिजिबिलिटीची असल्यामुळे फक्त पात्र व्हायचं आहे आपल्याला, तर ओपन साठी 90 मार्क आणि कास्ट साठी 83 मार्क असणं गरजेचं आहे. आणि ते मिळवणं मला वाटतं अजिबातच अवघड नाही, पण त्यासाठी फक्त तुमचं टाइम मॅनेजमेंट परफेक्ट ठेवा. मॉक टेस्ट नक्की द्या, कारण जे म्हणजे एलिजिबल होऊ शकतात त्यांना सुद्धा फक्त टेस्टची तयारी न केल्यामुळं त्यांचे पेपरच कव्हर झाले नाही असं माझ्या लक्षात आलं. तर
आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जा. परीक्षा मला सुद्धा खूप अवघड असं वाटलेलं, पण आता पेपर दिल्यानंतर जाणवतंय की तितकी पण अवघड नव्हती. ओके. तर परीक्षा अवघड आहे हे मनातनं काढून टाका. पूर्ण आत्मविश्वासाने पूर्ण तयारी करा. 100% देण्याचा प्रयत्न करा. फोकस्ड राहा. ओके. परीक्षा नक्की क्लिअर होईल. तर मॅडम धन्यवाद. तुम्ही दिलेली जी माहिती आहे ती सर्वांसाठी म्हणजे टीईटी अस्पायरंट्स आहेत त्या सर्वांसाठी उपयोगाची नक्कीच ठरेल. तर तुमचे अनुभव आणि तुमच्या काही सजेशन्स ज्या तुम्ही दिल्यात त्याबद्दल अतिशय धन्यवाद. तर मित्रांनो, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. ओके, धन्यवाद.